नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1646 मध्ये म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर चढाई करून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि ही बातमी जेव्हा आदिलशहाला समजले तेव्हा शिवाजी महाराज हे नाव त्याच्या डोळ्यामध्ये एखाद्या कुसळासारखं सलायला लागलं आणि लवकरात लवकर स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या या 16 वर्षाच्या तरुणाचा लवकरात लवकर बंदोबस्त केला पाहिजे असं आदिलशहाला वाटायला लागलं आणि मग त्वरेने हालचाली करून त्याने 40,000ची फौज 2 मातब्बर सरदारांच्या अधिपत्याखाली या शिवाजी राजांच्या वर पाठवून दिली. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही सगळी 40,000ची सेना आणि त्यांचे 2 सरदार महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचा मुक्काम विशाळगडावर होता आणि ही बातमी कळल्याबरोबर त्वरेने हालचाली करून या 2 सरदारांनी विशाळगडाला वेढा घालून टाकला. शिवाजी महाराज एक दिवस सकाळच्या वेळी आपल्या निद्रेमधून हळूहळू जागे होत असताना त्या किल्ल्याच्या किल्लेदाराने शिवाजी महाराजांना लगबगीने वार्ता जाऊन सांगितली. त्यांच्या कानावर बातमी घातली की आदिलशहाच्या फौजेने आपल्या या किल्ल्याला वेढा घातलेला आहे. शिवाजी महाराज काळजीने त्रस्त झाले आणि तातडीने उठून त्याने बुरुजावरून जाऊन बाहेरच्या दिशेने आपली नजर फिरवली तर 40,000 फौजेचा वेढा विशाळगडाला चारी बाजूनी एखाद्या गळ्यातल्या फासासारखा पडलेला आहे हे त्यांच्या लक्षामध्ये आलं. आता पावसाळा तोंडावर आहे. 2-3 महिन्यांनी पाऊस सुरू होणार आहे आणि याच्या आधी या वेढ्यामधून आपली सुटका करून घेतली पाहिजे असं शिवाजी महाराजांना कुठेतरी वाटायला लागलं आणि मग त्या दृष्टीने त्याने आपल्या बुद्धीला चालना द्यायला सुरुवात केली. आता हा वेढ्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की कसा काढायचा याबद्दल त्या किल्लेदारांनी आणि तिथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या जीवाला जीव देणाऱ्या सहकार्याने मग स्वतःहून एक मार्ग सुचवायला सुरुवात केली. त्याच्यातला एक साधा मार्ग आणि जो त्यावेळेला सहजपणे अवलंबता येईल असं वाटणारा होता तो सांगताना तो सहकारी शिवाजी महाराजांना म्हणाला की महाराज, आपल्याला आदिलशहाच्या फौजेपैकी कुणीही आजपर्यंत प्रत्यक्ष बघितलेलं नाही, तेव्हा थोडंसं वेषांतर करून आपण आणि आपल्या काही निवडक मावळ्यांबरोबर जर आपण हा गड सोडलात तर त्यांच्या फौजेमधून सरळ तुम्ही निघून गेला तरी तुम्हाला कोणी ओळखणार नाही आणि आजच्या घडीला हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. शिवाजी महाराजांना हा मार्ग पटला, पण आपण एकदा निसटून गेल्यानंतर मग जीवाच्या कराराने आणि द्वेषाने हे सगळं 40,000चं सैन्य आपल्या विशाळ गडावर तुटून पडेल आणि तिथे 100-125च्या आसपास असणाऱ्या सगळ्या मावळ्यांची कत्तल होईल हेही शिवाजी महाराज त्यावेळेला जाणून होते. त्यामुळे आपण जायचं तर सगळ्यांनीच जायचं आणि शक्यतो हा वेढा परस्पर काहीतरी करून उठून लावायचा, उधळून लावायचा. अशा रीतीने मग शिवाजी महाराजांनी विचार करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये नेमके 2-4-5 दिवस गेलेले असतील आणि मग एक दिवस संध्याकाळी आपल्या मोदपाखान्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या त्या प्रमुखाला शिवाजी महाराजांनी आपल्याकडे बोलावून घेतलं आणि तो सगळा मोदपाखाना म्हणजे स्वयंपाकघर किंवा आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण किचन म्हणतो ते किचन सांभाळणाऱ्या त्या प्रमुख आचार्याला शिवाजी महाराजांनी विचारलं की काय रे बाबा, आपल्याकडे आता अन्नधान्याचा किती साठा आहे? त्यावर त्या आचार्याने नम्रपणे झुकून शिवाजी महाराजांना सांगितलं की महाराज, अन्नधान्याचा साठा आपल्याकडे भरपूर आहे. 2-4 महिने काय, पूर्ण पावसाळा जरी आपल्या भोवती हा वेढा असाच राहिला तरी आपल्याला आता असलेलं अन्नधान्य सहजपणे पुरेल याची मला खात्री आहे.
आचार्यांनी सांगितलेली ही सगळी हकीकत ऐकल्यावर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की आता गडावर अन्नधान्याचा पुरेसा नव्हे तर वारेमाप असा साठा आहे. आता त्या साठ्याचा उपयोग करून या मोगलांच्या वेढ्याला उधळून लावायचे मनसुबे मग शिवाजी महाराजांनी सुरू केले. तोपर्यंत खाली आदिलशहाची जी फौज होती त्यांचे हेर इकडे तिकडे फिरत होते, गावामध्ये चौकशा करत होते आणि तोपर्यंत त्यांच्या कानावर पक्की बातमी पोचलेली होती की गडावर आत्ता शिवाजी महाराज स्वतः आणि नेमके 600-125 मावळे आहेत. आता हेरांनी आणलेली ही बातमी ऐकल्यावर आदिलशहाचे ते दोन्ही सरदार खुशीने मस्तवाल झाले की 600-125 लोकांचा फडशा आपले 40,000ची फौज तर कोणत्याही क्षणी पाडू शकेल. त्यामुळे अगदी लगोलग हल्ला करून धाबा बोलून या किल्ल्यावर चढाई करायचं काही काम नाही आहे. आतल्या लोकांचा दम घुटण्याची वाट बघायला आपल्याला पुरेसा वेळ आहे, कारण आतलं असलेलं मोजकं सैन्य हे कधीही आपल्याला भारी पडणारं नाही आहे. आचार्यांनी दिलेल्या एकंदर माहितीवर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जे विचारचक्र सुरू झालेलं होतं त्याने दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पूर्ण गती घेतली आणि मग त्याच्यामधून या बाहेर पडलेल्या वेढ्याला उधळून लावायचा एक मार्ग शिवाजी महाराजांना सापडला. त्यांनी संध्याकाळी 4:30-5च्या सुमारास पुन्हा एकदा त्या प्रमुख आचार्याला आपल्याकडे बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की बाबा, आज तुझ्याबरोबर जे नेहमीचे स्वयंपाकी तुला मदत करणारे मदतनीस आहेत त्यांच्या मदतीला हवं तर अजून गडावरचे 5-50 लोक घे, पण आज रात्रीपर्यंत आपल्या या गडावर मला 1000 लोकांचं अन्न शिजवून पाहिजे. आता 600-125 मावळ्यांसाठी 1000 लोकांचं अन्न का शिजवायचं असा प्रश्न त्या आचार्याच्या मनामध्ये निश्चितपणे आला. पण महाराजांना ओळखून असलेल्या आणि त्यांच्या बुद्धीचा प्रत्यय वारंवार घेतलेल्या त्या आचार्याने मग मनामध्ये आलेला प्रश्न या शिवाजी महाराजांच्या समोर काही विचारलं नाही, कारण याच्यामध्येही काहीतरी इंगित नावाची गोष्ट आहे हे तो पुरेपूर जाणून होता. शिवाजी महाराजांची अशी आज्ञा झाल्याबरोबर तो स्वयंपाकी लगबगा आपल्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजे किल्ल्यावरच्या त्या किचनमध्ये घुसला आणि मग त्याने गडावरच्या अजून 20-25 लोकांना आपल्या बरोबर घेऊन 1000 माणसांच्या स्वयंपाकाची लवकर सिद्धता करून ते तयार करण्यासाठी जेवढे केवढे श्रम करायचे होते तेवढे करायला सुरुवात केली. आणि संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास त्याने महाराजांना स्वतः येऊन वर्दी दिली की महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे 1000 माणसांचं अन्न आत्ता स्वयंपाकघरामध्ये तयार आहे. एवढं सांगून तो आचारी पाठ वळवून जाणार एवढ्यात शिवाजी महाराजांनी त्याला पुढची आज्ञा केली की हे बघ बाबा, आता ते सगळं अन्न घ्या आणि आपल्या कोठारामध्ये असलेल्या जेवणासाठी आपण ज्या पत्रावळी वापरतो त्या 10,000 पत्रावळी घेऊन तुम्ही सगळेजण त्या किचनमध्ये जा. माझ्या गडावरच्या सगळ्या मावळ्यांना कामाला लावा आणि प्रत्येक पत्रावळीवर त्या अन्नातलं थोडंसं अन्न म्हणजे जे बघितल्यानंतर उरलेलं खरकट किंवा एखादा माणूस जेवून गेल्यानंतर त्याच्या अन्नाचा जो भाग पत्रावळीला चिकटून राहतो तसं मला तयार करून द्या. रात्री 10, 10:30, 11 वाजायचं सुमार झालं असेल. सगळ्या 125 मावळ्यांनी मिळून त्या 10,000 पत्रावळींना ते अन्न जे जास्त शिजवलं होतं त्यातलं थोडंसं चोपडलं आणि मग महाराजांना येऊन वर्दी दिली की महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे थोड्या उष्ट्या केलेल्या 10,000 पत्रावळी तयार आहेत. महाराजांनी लगोलग आज्ञा दिली की बुरुजाच्या कुठच्याही 2 तटावरून 5,000 पत्रावळी खालच्या बाजूला भिरकावून द्या.
हे ऐकल्याबरोबर सगळ्या मावळ्यांना आणखीन स्फुरण चढलं आणि मग त्यांनी सगळ्या पत्रावळी बाहेर आणून निवडक 2 बुरुज बघितले आणि त्या बुरुजावरून महाराजांच्या आज्ञेप्रमाणे 5-5 हजार पत्रावळी खाली टाकून दिल्या. शिवाजी महाराज त्या दिवशी विशाळगडावर आपल्या शयन कक्षामध्ये शांतपणे झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला. आदिलशहाच्या सरदारांचे जे हेर टेहळणी करत फिरत होते ते पुन्हा एकदा टेहळणी करण्याच्या मिशाने नवीन कुठे वाट मिळते का किंवा काही अशी गोष्ट मिळते का की ज्याने आत असलेल्या शिवाजी महाराजांचा पाडाव लवकर करता येईल या मिशाने गडाच्या अवतीभोवती घिरट्या घालायला सुरुवात केली आणि पडलेल्या त्या 10,000 पत्रावळी बघून त्यांना घाम फुटला. हातातली बाकीचे सगळी कामं टाकून हे टेहळणी करण्यासाठी जे लोक आलेले होते ते धूम धावत सुटले आणि आदिलशहाच्या त्या 2 सरदारांच्या पुढे जाऊन थरथर कापत त्या सरदारांना निवेदन करायला लागले की साहेब, किंवा त्यावेळेला सरदाराला जे काही म्हणत असतील ते आदरायुक्त वचन करून म्हणाले की अहो ऐका जरा, या गावातल्या लोकांनी सगळ्यांना फसवलेलं आहे. किल्ल्यावर 100-125 नाहीत, 10,000ची फौज आत्ता मौजूद आहे. आदिलशहाचे सरदार हे बाब ऐकून अवाक झाले आणि मग हे तुम्हाला आजच कसा साक्षात्कार झाला, आजच कसं कळलं याबद्दल जेव्हा विचारणा केली तेव्हा त्यांनी किल्ल्याच्या बाहेर पडलेल्या त्या पत्रावळींच्या ढिगाचं वर्णन केलं. 100-125 मावळ्यांचा पाडाव आपण पटकन करू या ईर्षेने आलेल्या किंवा अशी खुशीची गाजरं खात असलेल्या त्या सरदारांना जेव्हा वर 10,000ची फौज आहे आणि ती विशाळगडासारख्या भक्कम किल्ल्यामध्ये आहे हे ऐकल्यावर किंवा हे समजल्यावर घाम फुटायचा बाकी होता. त्याने लगोलग पुन्हा एकदा विचार केला, मंथन केलं आणि संध्याकाळपर्यंत आपण विशाळगडाला घातलेला 40,000 फौजेचा वेढा उठवून टाकायच्या आज्ञा केल्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत या 40,000 फौजा एकत्र होऊन वेढा उठवून विशाळगडापासून लांब जात असलेल्या तटावरून बाहेर बघणाऱ्या शिवाजी महाराजांना दिसून आल्या. माझ्या देशाचा राजा, माझा छत्रपती केवळ शक्तीने नाही तर बऱ्याच वेळेला युक्तीने आपला कार्यभार साधत होता आणि म्हणून आजही त्रिखंडामध्ये गाजत असलेली त्यांची कीर्ती आणि त्यांचं स्वराज्य याला आपल्या प्रत्येक भारतीयाचा कायम विनम्र अभिवादन असतं. ते या एकाच कारणामुळे असं मला वाटतं. आपल्याला या शिवाजी महाराजांच्या गोष्टीबद्दल काय वाटलं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपामध्ये लिहून निश्चितपणे मला कळवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचा माझ्याकडून स्वागतच आहे.